कवी कोण आहे, कवितेचं नाव काय, या गोष्टी आपल्याला पूर्णपणे आल्या पाहिजे. आपल्याला रायमिंग वर्ड किती द्यावे लागतात परीक्षेला? 2 जोड्या लिहायच्या. त्या कडव्यात किती आलेल्या असतात? 3 किंवा 4 जोड्या आलेल्या असतात. आपल्याला याच्यात फक्त 2. अवघड काय आहे त्याच्यामध्ये? रायमिंग वर्डला काय म्हणतात मराठीत? यमक जुळणारे शब्द. मराठीत पण आहेत, इंग्रजीत पण आहेत, हिंदीत पण असतील. बरोबर आहे. मग हे अवघड काय आपल्याला कधीपासून शिकलोय माहितीये का आपण? 5वी पासून. हे का नाही? मी तर म्हणतो अंगणवाडी पासून. कारण अंगणवाडीला रायमिंग ते गाणी आहेत ना, सारख्या कविता, सारखे शब्द शेवटचे. आपल्याला अभ्यासाला आपण 10वीला आलो. पोएट दुसरा, सॉरी, द नेम ऑफ पोएम पहिला, द नेम ऑफ पोएट दुसरा. दोन्हीला काय आहे? अर्धा अर्धा. त्यानंतर त्या कवितेमधला दुसरा प्रश्न काय आहे? रायमिंग स्कीम. किती कविता आहेत? रायमिंग स्कीम किती आहेत? 8. त्यामध्ये सारखे किती आहेत पाहिले? नाही पाहिले का बरं? तुम्हाला 10 मार्क नको आहे त्याचे? पाहिजेत ना? मग आज घरी गेल्यानंतर मॅडमने सांगितलं नाही 10 कवितेचे, हे 8 कवितेचे 10 मार्क आपल्याला 100% मिळाले पाहिजे. किती? 100% मिळाले. मग प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम कोणती आहे हे आपल्या पाठ पाहिजे. काहीला रायमिंग स्कीम नाहीये, तिथं रायमिंग वर्ड आहे. बरोबर आहे. मग कोणत्याला आहेत, कोणत्याला नाही? मग रायमिंग स्कीम कितीला आहेत? 6 आहे. म्हणजे 6 रायमिंग स्कीम आपल्याला माहिती पाहिजे. एबीसीडी कोणती, एबी कोणती, एबीसीडी कोणती, लक्षात आहे. हा परफेक्ट कवितेचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. राईम स्कीम काय ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यात जमणार नाही. मग जर जमत नसेल तर आपण त्या कडव्यावरून ती तयार करू शकतो की नाही राईम स्कीम. मग या 8 कविता आपण पाहिल्या. प्रत्येक पानावर एक कवितेची लिहून काढायचं अप्रिशिएशन. आणि अप्रिशिएशन झाल्यानंतर त्याचा फरक, कोणत्या कवितेत कोणता राईम आहे, कोणती रायमिंग स्कीम आहे, रायमिंग वर्ड कोणते, हे आपलं सेपरेट लिहून काढलं पाहिजे. नाव टाका. कवितेचा अभ्यास करणं म्हणजे काय करणं आहे हेच लिहायचं नाही तुम्हाला. कवीचं नाव, कवितेचं नाव. काही ठिकाणी कवितेचे नाव आहेत का? कवीचं नाव आहे का? सगळ्याला नाही ना. मग ज्याला ते अप्रिशिएशनला येणार. आपलं काम सोपं झालं. पण ते अप्रिशिएशनला जर आलं नाही तर ते कशाला येणार आहे? रायमिंग वर्ड साठी. म्हणजे ते कडवं कशासाठी येणार आहे? विदाउट अप्रिशिएशन येणार आहे. ही बी गोष्ट लक्षात समजते ना. मग त्या कवितेतलं जे काही सार आहे हे तुम्हाला त्याच्यानंतरचा प्रश्न काय लिहायचं, त्याचं उत्तर, की त्या कवितेबद्दल काय तुम्हाला वाटतं, कवितेत कवीनं काय मत मांडलेलं आहे ते 1-2 वाक्यात लिहायचंय ना. बरोबर आहे. ते 2 मार्काला आहे. रायमिंग स्कीम 1 मार्काला आहे. मग ते 2 मार्काला लिहायचं. तर आपण कवितेचा जर एवढा बारीक अभ्यास केला तर आपण ती राईम, जे त्याच्यातलं जे काही उत्तर आहे, त्या कवीचं म्हणणं काय आहे ते प्रत्येक कालव्यामध्ये जवळजवळ सेम आहे. म्हणजे कडवं येईल त्यातलं आपल्याला ते वाचल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. ते आपण त्या ठिकाणी 2 ओळीत लिहायचं.